immens Messi, encara 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 Messi, gol, 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 gol. सुनीलच्या लग्नाला जायचं होतं म्हणून आम्ही सगळेजण आवरून बसलो होतो आणि नेहमीप्रमाणे रावल्यामुळे इथं पण उशीर झाला होता. फायनली रावला आला आणि 2 तास गाडीवाले थांबले होते. मग काय म्हणलं चला आता पटपट बसा आणि निघा. बाहेर एकदम जोरात असा पाऊस चालू होता आणि राफ्या घरी सांगून आला होता की मी ऑफिसला चाललोय. कोणच जेवण करून आलं नव्हतं त्यामुळे भुका लागल्या होत्या. म्हणलं चला आता पटक्यास वडापाव बिडापाव काय तर खाऊन जावं. आम्ही वडापाव खात होतो आणि ह्यांचं बघा काय चालू आहे. ये सब क्या देखना पड़ रहा है. बाहेर वातावरण एवढं भारी झालतं ना की काय सांगायलाच नको. फायनली आम्ही हॉलवर पोहोचलो. नवरदेव बघा एकदम खुश मध्ये बसलाय आवरून बिवरून. पोरं म्हणली बाई लग्न तर होतच राहील, पहिल्या पंक्तीत जेवायला जाऊ. म्हणून काय आम्ही आल्याला पटक्यात जेवायला बसलो. आम्ही जेवतच होतो तेवढ्यात युवराज आणि नम्रताची एंट्री झाली. ते पावसात एकदम भिजत आले होते. बघा ते काय म्हणतात आता. सगळ्यांचं जेवण झालं आणि अजय बघा वहिनींना काय म्हणतोय, तू नाही जेवलीस तर मी पण नाही जेवणार. इकडे यांचे विधी चालू झाले आणि पोरं बघा काय करतात. पोरांना करायला काय काम नव्हतं. म्हणलं चला आता बारक्या पोरांना छेडा म्हणून आम्ही इकडे तिकडे बघत होतो कोण बारका पोरगा भेटते का. शेवटी आम्हाला हा भाऊ भेटला. लाईक अँड सबस्क्राईब. वराडापेक्षा नवरा नवरीला जास्त गाय झाली होती म्हणून बघा एकदम अशा फास्ट मध्ये फेरे घेत होते. ए रहा नहीं जाता. दाजी बी खाली बसून म्हणतात अरे बाबा होईल लग्न, थांबा जरा हळू घ्या. मग काय फायनली शेवटी विधी झाले आणि पोरं बघा त्यांना सल्यूट करायला लागलेत. विधी झाल्यानंतर भाऊ एकदम असं मस्तपैकी आवरून आलं आणि त्याची एंट्री चालू झाली. पोरांनी मला अंतरपाठ धरायला लावला होता स्टेजवर आणि बघा मला कसं अक्षता फेकून हाणायला लागल्यात. यांना काय लाजा पण नाहीत. इकडे लग्न लागलं ना अजय शेट गेले फटाके आणायला. अर्धे तर फटाके पावसातच भिजले. मग काय म्हणलं जाऊ दे आता कसं का असाना चला म्हणलं. आतमध्ये आलो आणि ते गन लावत होतो. गन कोणालाच माहीत नव्हते कसे लावायचे. गन फायनली लावली यांचं बघा काय चालू आहे. गन बिन लावून झालं ते काय असतं कोल्ड फायर वगैरे. आणि इकडे हे पोराचे आहेत ना बुट चोरायचा विषय चालू होता. Encara Messi, 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 gol, 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 gol. एक बूट आमच्याकडे आला होता. म्हणलं चला एक बुटाची ते काही ना काही डील करून घेऊया म्हणून आम्ही बघा काय डील करतोय आता. म्हणा दुसरा पण बूट देतो, आम्हाला 500 रुपये द्या आणि बूट घ्या. पैसा ही पैसा होगा. एवढं सगळं चालूच होतं आणि तेवढ्यात एक विषय झाला. ते कोल्ड फायर जे होतं ते बंदूक ती एकच चालू झाली, दुसरी चालूच व्हाय ना. मग थोड्या वेळाने दुसरी चालू झाली. मग एकेकाने यांनी कोल्ड फायर हे केलं. तेवढं झालं सगळं. आता पोरं म्हणली भाऊ नाव घे. आता सीएसकेच्या मॅच मध्ये धोनीने मारला सिक्सर. दीपालीचं नाव घेतो. ती झाली आता लाईव्ह सिक्स पार्टनर सिक्सर. कुछ भी अरे आवाज गळ्यात मंगळसूत्र सौभाग्याचं स्तूप त्यांची पाऊस थांबला म्हणून पोरं म्हणले चला पटक्यास फटाके लावून घेऊ. आणि ही तिघं फटाके लावत होते तरी लागत नव्हते. फायनली फटाके लागले. तेवढ्यात शंभू म्हणला मामा मला पण ब्लॉगमध्ये घे, मी डान्स करून दाखवतो. याचा डान्स बघा. Like, share, subscribe to my mama's channel. Yeah.